लय दिवस झालं तुझ्या हातचं काही नॉनव्हेज खाल्लंच नाही. आज चिकन बनव ना. बनवू का? हो. बरं ठीक आहे. आणि तोपर्यंत खायला काय बनवू? चिकन फ्राय? हो. चला. तर इथे गणशूच्या फरमाईशवर चिकन फ्राय बनवायला घेतलं. त्यानंतर मी इथे चिकन घेतलं, त्यात हळद टाकलं, दही टाकलं आणि मीठ टाकलं आणि मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. मिक्स करायचं त्याआधी खूप जास्त छान पद्धतीने. हे तुम्ही पार्टीला वगैरे पण असं चिकन करू शकता किंवा घरी पण करू शकता. मॅडम हे घ्या. वाव, किती छान, किती चिकन फ्राय झाल्यानंतर आम्ही इथे कांदा खोबऱ्याचं वाटण करायला घेतलं. भाजलेला कांदा, खोबरं, टोमॅटो, आलं, कोथिंबीर आणि लसूण एवढं सारं आणि थोडेसे खडे मसाले ॲड केले ते असं काहीसं वाटून घेतलं. त्यानंतर इथे मी घेतलेला चिकन मसाला, थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला एवढं साहित्यामध्येच आपण चिकन बनवणार होतो. त्यानंतर पातेलं तापायला ठेवायचं, त्यामध्ये तेल टाकायचं आणि पहिल्यांदा असे आपले सुके मसाले टाकून घ्यायचे जेणेकरून तर्री खूप छान येते. त्यानंतर आपला भाजलेला मसाला टाकून सुंदर पद्धतीने त्याला ऑइल वेगळं होईपर्यंत परतवून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा एक तास मॅरिनेट केलेलं दही लावलेलं चिकन टाकलं. त्याच्यानंतर वरती झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकायचं आणि गरम पाणीच गेलं पाहिजे चिकनमध्ये, तरच ते छान होतं आणि चिकनला स्वतःचंही पाणी सुटतं. सो अशा पद्धतीने शिजवून घेऊन खाण्यासाठी तयार आहे आपलं चिकन. कलर वगैरे तुम्ही बघू शकता. ग्रेव्ही पाहिजे तर जास्त ठेवा, मला कमी आवडते. त्याचसोबत मी इथे कोशिंबीरही केली.